अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे। श्रावण मास जवळ येत आहे आणि पशुपती व्रत कसे करावे, तुम्हाला या पशुपती व्रताची माहिती, पशुपती व्रत का करावे, कशासाठी करावे आणि कधीही केले तरी खरं चालतं, पण सगळ्यात महत्त्वाचा लाभ देणारं म्हणजे श्रावण मासात केलेलं पशुपती व्रत असते। पशुपती म्हणजेच कोण, तर भगवान शिवशंकराचा महत्त्वाचा अवतार आहे आणि या अवतारातला उद्धार करण्यासाठी, आपण आपल्या घराचा उद्धार करण्यासाठी हे व्रत केलं जातं। असे म्हणतात की या व्रताची फलश्रुती खूप सुंदर प्रकारे मिळून जाते, पण हे व्रत करताना खूप नियमावली असते। ते नियमावलीचं बंधन जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला केवळ ह्या पशुपती व्रताची फलश्रुती मिळून जाते। जी काही तुम्ही संकल्प करून इच्छाशक्ती मागत असता ते तुम्हाला मिळून जातं। भगवान भोलेनाथ हे खरंच खूप भोले असतात। आपण काही जी मागत असतो ते आपल्याला देत असतात, पण त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू पण खूप चांगला असतो। त्याच प्रकारे आपलाही हेतू खूप चांगला असावा। मग नियमावली काय करायची, कशा प्रकारे करायची आणि कशा स्वरूपात करायची, हे व्रत कधीपासून चालू करायचे, ह्या व्रताला काय लागते, कशा स्वरूपात लागते, ह्यासाठी तुम्ही काय करायचं, आपला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा, मध्ये कुठेही थांबवायचा नाहीये। सगळ्या व्हिडिओची माहिती ऐकायची आणि हे पशुपती व्रताला चालू करायचे। जर का तुम्हाला मासिक विटाळ असेल, सूतक असेल, श्रावण महिन्यात जर तुम्हाला करायची इच्छाशक्ती झाली तर तुम्ही श्रावण मास झाल्यानंतरही करू शकताय। असं काही नाहीये की हे श्रावण महिन्यातच करावे, पण मी का म्हणते श्रावण महिन्यात, कारण खूप बरेचशीच फलश्रुती मिळते। आपण केलेली सेवा श्रावण मास मध्ये भगवान शिवशंकरांना अर्पित केली जाते, त्याची फलश्रुती 100% मिळते। असं मेन मुद्द्यावर येऊया। हे व्रताची खूप महती आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, परंतु याची माहिती पण खूप छान आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। त्यासाठी सगळ्यात आपल्याला काय काय लागतं या वस्तू जाणून घ्या। एक फळ लागतं, 108 बेलपत्र लागतं, दही, दूध, खडीसाखर लागते, विभूती म्हणजे माल भस्म, तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे माहित नाहीये, ते लागतं। भगवान शिवशंकरांना मानाचे ते विभूती म्हणजे ते भस्म असतं जे आपण कपाळाला लावतो पांढऱ्या रंगाचे, ते आपल्या अंगावर पांढरे वस्त्र असावे। ह्या गोष्टी खूप नियमावली धारण करणार आहेत। आणि गंगाजल हे खूप महत्वाचं असतं, आपल्या केंद्रात 12 रुपयाला मिळून जातं, गंगाजल हे लागतच लागतं। तर या गोष्टी साहित्य म्हणा, ह्या अभिषेकसाठी लागणारं मेन साहित्य आहे। तर तुम्ही लक्षात ठेवा, पशुपती व्रतासाठी आपल्याला महादेवाच्या देवळातच जावं लागणार आहे। 5 सोमवार हे व्रत करायचं असते, जास्त नाहीये, 7 नाही, 1 नाही, 2 नाही, फक्त 5 मध्ये आधी कुठं थांबवायचं नाही। मासिक धर्म आलाच तर एखादा श्रावण महिना संपल्यानंतर भाद्रपद महिन्यात केलं तरी चालतं। बघा, 5 सोमवारी हे व्रत करायचे, कशा पद्धतीने करायचे हे सगळं सांगणार आहे। आधी साहित्य सांगितलं की जेणेकरून तुम्ही तयारी करून ठेवाल की आपल्याला या पशुपती व्रतासाठी काय काय लागतं। हे व्रत का करावे आता सांगते तुम्हाला। बघा, तुमच्या मुलांचे किंवा स्वतः तुम्ही असाल, लग्न ठरते पण मोडते असं होते, किंवा लग्न झाले पण मुलं होत नाहीयेत, लग्न झाले ते मोडायला लागलेले आहेत, पटत नाहीये, काही मुलींचं माहेरी जाऊन राहिले आहेत, त्यांना सासरी जावंसं वाटत नाहीये, असे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडलेले आहेत। दुसरी गोष्ट, तुमच्या नवऱ्याची बरकत होत नाहीये, खूप कष्ट करतात परंतु तुम्ही खालच्या स्तरावर आहात, म्हणजे बऱ्याच जणांची प्रगती झाली, तुमची झालेली नाहीये। तिसरा मुद्दा, आपल्या घरात सातत्याने आजारी म्हणजे दवाखान्यात सातत्याने पैसे जातात, ह्यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं। मुलं न होणे, मुलंच होणे, मुली होणे, त्या घरात 2 मुलं असतील परंतु त्यांना 2 मुलीच झालेत, मग कुठंतरी वाटतं, बघा किती पण आपण सुशिक्षित असू दे पण मुलगा व्हावासा प्रत्येकाला वाटत असते। मग तुमच्या मनात काहीतरी नको ते विचार येतात की सोनोग्राफी करून नाही, ते आपल्या हातून पाप घडण्यापेक्षा, काही गोष्टी अघृत कृत्य करण्यापेक्षा तुम्ही जर हे व्रत केलं तर 1000% पटीने सांगते की पुत्ररत्न प्राप्ती होतो। ह्यासाठी तुम्हाला बंधनं, नियमावली, सगळ्या गोष्टी नियमाचे पालन करूनच हे पशुपतीचे व्रत करावे, म्हणून श्रावण महिन्यात करावे। भगवान शिवशंकरांचा आराधना करण्याचा काळ म्हणजे श्रावण मास, कारण बऱ्याच ठिकाणी मराठी लोक असो कोणी असो मांस, मच्छी, मटण, अंडी खातात। श्रावण मास घरी खूप सुंदर प्रकारे पाळला जातो की महिनाभर असलं काही घरात नसतं, त्यामुळे घर शुद्धमय
असते. घरात कुठेही गोमूत्र टाकायची गरज लागत नाही, घरात कुठे गंगाजल करायची गरज लागत नाहीये आणि आपल्याला हे व्रत करायला सुद्धा खूप आनंद प्राधान्य मिळतं. आणि श्रावण महिन्यात खूप देवांची आराधनाही केली जाते. व्रत वैकल्पे खूप असतात, ग्रंथ पठण असते. का करतो आपण? कारण आपल्याला मिळतेच ह्या श्रावण मासमध्ये फलश्रुती. म्हणूनच पशुपती व्रताचे धारण करताना आपण नियमावलीचंच पालन करायचं. मी जवळजवळ तुम्हाला 10 वेळा मगाच्यापासून सांगितलं असेल. असं तुम्ही मला एक वाक्य का 500 वेळा सांगता, तर सांगावं लागतं, तुम्हाला लक्षात येत नाही. आणि हे व्रत ठराविक जणांना माहीत आहे. आता या व्रताची माहिती सांगितली तुम्हाला, मी गुण पण सांगितलं की कशा स्वरूपात का तुम्हाला लाभ होणार आहे. तर अनेक तुम्ही अडचणीत असाल, ह्यात सांगण्याचं झालं असेल. खूप अडथळे असतात, त्यातूनही बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच हे व्रत आहे. तुम्ही फक्त व्रत करून फलश्रुती बघा. प्रचंड वरदान देणारे भगवान शिवशंकराचा अवतारच असा आहे पशुपती महाराज आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. आपल्या मागची काळी शक्ती निघून जाते, वाईट शक्ती निघून जाते. पशुपती व्रत करताना पहिल्या सोमवारी आपण पशुपती व्रताचा नियम म्हणजे हे सकाळी आपण 6 ते 7च्या दरम्यान मंदिरातच जाऊन करावं लागतं. घरात हे व्रत होत नाही, आराधना होत नाही. ह्यासाठी तुम्हाला भगवान शिवशंकराच्या मंदिरातच जाऊन करायचंय. फक्त आणि फक्त 5 सोमवारी करायचं. अंगावर पांढरं वस्त्र धारण करायचं, विभूती अशी लावायची आणि घेऊन पण जायचं. मी साहित्य सांगितलं ते सगळं घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं. अभिषेक घालायचा भगवान शिवशंकरांना म्हणजेच महादेवाच्या पिंडीला. अभिषेक घालताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा तुम्हाला न मोजता न मापता हे मंत्र पठण करायचं आहे. जोपर्यंत तुमचे सगळे 108 बेलपत्र, अभिषेक सगळ्या गोष्टीचा, दह्याचा, दुधाचा, पाण्याचा, मधाचा, खडीसाखरेचा वगैरे घालून होत नाही, तोपर्यंत तुमच्या मुखातून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र पठण झाला पाहिजे. त्यानंतर आणि सगळ्यात महत्वाचं, जाताना काही खायचं नाही. चहा दूध पिऊ शकताय. मिठाचे अन्न खायचं नाही, म्हणजे त्या दिवशी शाबू बगर वगैरे खायचं नाही. गोडच फलाहार घ्यायचा. मग आपल्याला कोणतेही फळ खाल्लं तरी चालतं बघा. आणि जाताना पण भगवान शिवशंकरांना एक फळ घेऊन जायचं. मग पेरू घेऊन जावा, अतिशय उत्तम पेरू घेऊन जायचा, तिथं ठेवायचा. दक्षिणा पण घेऊन जायची, कारण आपण अभिषेक कधीही कुणाच्या दान धर्मावर करायचा नाहीये. म्हणून अभिषेक करताना आपण थोडीशी दक्षिणा तिथे ठेवायची. त्यासाठी पानाचा विडाप नेला तरीही चालेल, नाही नेला काही हरकत नाही. शेवटी सेवा महत्वाची, भावना महत्वाची. मनात फक्त भावना पाहिजे, प्रेम पाहिजे, आदर पाहिजे. मग तुम्ही देवळात जाऊन केल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्ही फलाहार करू शकता. दिवसभर होता येईल तेवढं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढं म्हणायचं. आणि संध्याकाळी सोडताना चुरमा करायचा. आता चुरमा कसा करायचा, तर चपाती आपण गरम करतो, ते चुरायचं, मिक्सरला बारीक करू शकताय. गुळ आणि तुपामध्ये त्याचा लाडू एकच बनवायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. घरात पिंड असते, त्यावेळेस मंदिरात नाही गेला तरी चालतंय. आणि आपल्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाला एक घास देऊन तो खायचा आणि मग आपण पोट भरून जेवू शकतो. असे 5 सोमवारी करायचे. 5व्या सोमवारी मात्र 11 लाडू घेऊन जायचं. 11 लाडू घेऊन गेल्यानंतर तिथे एक पिंडीला, एक गाईला, एक पाण्यामध्ये, एक आपल्या पत्र्यावर आणि राहिलेले तुम्हाला कुणाला ज्यांना तुमच्या नातलगांना किंवा आसपासच्या लोकांना प्रसाद द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता. फक्त 11 लाडू बनवायचे चुरम्याचे. हे नियमावली, हे व्रताचे उद्यापन आहे. हे संध्याकाळी 5 वाजता जायचं. शेवटच्या सोमवारी, 5व्या सोमवारी महादेवाच्या देवळात जायचं, नैवेद्य दाखवून घरी यायचं. घरी येता गाईला एक दाखवायचा, कुत्र्याला एक राहिलं, कुत्र्याला एक टाकायचा आणि मग प्रत्येकाला तुम्ही थोडा प्रसाद दिला तरी चालतंय. ह्या व्रताने प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. तुम्ही व्रत करून बघा, कोणत्याही ग्रंथाचं पठण नाही, फक्त अभिषेक घालायचा आहे, ओम नमः शिवाय म्हणायचंय. 108 बेलपत्र लागतात. 108 बेलपत्र पालती घालायची, देठ तिकडं ठेवायचं. तुम्हाला माहित असतंय बेलपत्र कसं व्हायचं, तशा स्वरूपात व्हायचं. अंगावर पांढरं वस्त्र असावं. म्हणून श्रावण मास अतिशय उत्तम. जर तुमचा काही कारणाने श्रावण महिना राहिला असला तरीही तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकताय. असं काही नाहीये की श्रावण महिनाच पाहिजे. मी का फक्त सांगितलं, कारण श्रावण महिना म्हणजे मांस, मच्छी, मटण खाणाऱ्या लोकांच्या घरात 1 महिना खूप स्वच्छ असतं घर. म्हणून त्यावेळेस केलेल्या व्रताचा आपल्याला अनुभवही चांगला मिळतो आणि आपली केलेली सेवा भगवान शिवशंकरापर्यंत पोचली जातो. असो
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, एक छोटीशी कमेंट करा. कमेंट खाली काही प्रश्न असतील ते काही सेवेबाबतीत तुमचे प्रश्न काहीही असो बिनधास्त विचारा. आणि तुमचे काही शंका असो या व्रताबाबतीत तुम्हाला अजूनही लक्षात आले नसेल तरी कमेंट करून विचारा, ताई मला हे व्रत परत सांगा किंवा काय कशा स्वरूपात करायचे, तरीही तुम्हाला निश्चित सांगितले जाईल. हे व्रत करून बघा. खूप अनेक अडथळे मार्गातून काढणारा हा पशुपती व्रत आहे. तुम्ही ऐकला नसेल आजपर्यंत, परंतु आता ऐकला ना, निश्चित करा. स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा, कारण शिव हरिशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. शंभो असा देव आहे की तो कुणालाही कधीही नैराश करत नाही. तो भोलाच आहे म्हणून त्याला भोलेनाथ ही म्हणतात. म्हणून आपण केलेले व्रत महाराजांच्या पर्यंत पोहोचले जाते आणि कुठलीही सेवा स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून करतो त्याची त्याला फलश्रुती कायम स्वरूपात मिळते. तुम्हालाही बरेच अनुभव आले असतील, परंतु अनेक अनुभव येता पाहिजे असतील किंवा बरेचसे प्रश्न तुमचे सुटायचे असतील तर या व्रताने तुम्ही अनुभव घेऊन बघा. खूप अनेक अडथळ्यातून अनेक मार्गातून तुम्ही बाहेर पडणार आहात. फक्त हे व्रत मनोभावे करावे, कोणतीही कपट भावना मनात नाही ठेवायची, आदरातिथ्य करावे, खूप शांतमय खूप सुंदर स्वरूपात हे व्रत करावे. व्रता दिवशी तुम्ही प्रसन्नता असला पाहिजे, तुमच्या जीवावर आल्यासारखं करायचं नाहीये. व्रत खूप छान आहे, सोपं आहे, साधा आहे, सरळ आहे. कुठलीही गडबड होणार नाहीये असंही व्रत नाही, कडक नाहीये. 16 सोमवार व्रत असतं तसंही नाहीये. खाऊन पिऊन करायचंय, पण काही नियमावली थोड्या आहेत पण त्या महत्वाच्या आहेत. तेवढं पाळा आणि हे व्रताची फलश्रुती घेऊन बघा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा, सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्हा सर्वांचा दिवस आनंदाचा, सुखाचा, भरभराटीचा आणि येणाऱ्या श्रावण महिन्यात सेवेचा जावो.